बातमी पुण्यातून आहे। हिंजवडीमधील प्रश्नांवर ग्रामस्थांची ग्रामसभा होतीये आणि याला मोठी गर्दी झाली आहे। अजित पवारांच्या निर्देशानंतर प्रशासनाच्या हालचाली पाहायला मिळत आहेत। हिंजवडी ग्रामस्थांची ग्रामसभा जी आहे ती आता ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जे आहे ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिले तर गेल्या काही दिवसांपासून हिंजवडीमधील वाहतूक कोंडी असेल किंवा पाऊस पडल्यानंतर साचणारं पाणी यावर उपमुख्यमंत्री अजित पवार असेल किंवा पीएमआरडी प्रशासन असेल हे खडबडून जागा होत आता त्याच्यावर उपाययोजना ज्या आहेत त्या करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर अरुंद असलेले रस्ते असलेले खड्डे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी होत असते। त्याच पार्श्वभूमीवर हे रस्ते जे आहेत ते आता रुंद करण्याचा हालचालींना वेग आणला आहे। काही ठिकाणी 36 मीटर रस्ता जो आहे तो या ठिकाणी होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या अनेक दुकानं असतील किंवा घरं असतील यावर हातोडा पडताना पाहायला मिळणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज ही ग्रामसभा जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे। त्यामध्ये 36 मीटर रस्ता कमी करून 25 मीटर करावा यासाठी ग्रामसभेत हा ठराव जो आहे तो पास करण्याची शक्यता आज या ठिकाणी दिसते। हिंजवडीतील वाहतूक कोंडी असेल त्याचप्रमाणे होणारं पाणी साचणारं जागा असतील यावर जे आहे आता या ग्रामसभेत चर्चा होण्याची शक्यता जी आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, हिंजवडी, पुणे।